तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरती शुक्रवारी साधारण 10:30च्या सुमारास रनवे क्रमांक 10 वरती लढाऊ विमान सुखोई याचा हार्ड लँडिंग झाल्यामुळे अपघात झाला आणि यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही। मात्र रनवेचं नुकसान झालं, त्यामुळे पुणे विमानतळ एक निर्णय घेतला की सर्व विमानसेवा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। सध्या हे विमानतळाच्या धावपट्टीचं जे काम आहे ते पूर्ववत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। मात्र सध्या विमानतळावरची ही जी विमान वाहतूक आहे ते पूर्णपणे ठप्प झालेली आहे, त्यामुळे साहजिकच विमानाने जे प्रवास करणारे नागरिक आहेत त्यांचा खोळंबा होताना सध्या आपल्याला दिसत आहे। अवघ्या आणखी काही तासानंतर ही विमानसेवा जी आहे ती पूर्ववत पदावरती येणार आहे। मात्र साधारण 10:30च्या सुमारास ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळेस पुणे विमानतळावरती येणारी जी विमाने होती ती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरतकडे गुजरातमध्ये आणि गोव्यामधील मोप्पा या ठिकाणावरती जी आहे ती पाठवण्यात आलेली होती। मात्र सध्या रात्री 10:30 वाजल्यापासून ही पुणे विमानतळावरची विमानसेवा ती आहे ती पूर्ण ठप्प झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी प्रवास करणारे जे नागरिक आहेत यांचा खोळंबा होताना किंवा त्यांना या समस्याला सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की विमानतळावरती मोठी प्रवाशांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण की अद्यापही विमानसेवा सुरळीत झालेली नाही। जे धावपट्टी आहे त्या धावपट्टीचं काम जे आहे ते सुद्धा युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि आता ती सुरू झाल्याच्या नंतर साधारण एक 2 किंवा 3 तास बी अद्यापही लागू शकतात अशी जी माहिती आहे ती सध्या पुणे विमानतळाकडून कळण्यात येत आहे किंवा कळवण्यात येत आलेली आहे। सध्या आपण बघू शकतो की या ठिकाणी अनेक प्रवासी जे आहेत ते विमानसेवा कधी सुरळीत होती याची वाट पाहताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। मात्र रात्री 10:30 वाजता जे लढाऊ विमान सुखोई आहे याचा रनवे क्रमांक 10 वरती अपघात झाला आणि त्यानंतर पुणे विमानतळाने हा निर्णय घेतला की पूर्ण धावपट्टी जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली होती। त्यामुळे साहजिकच अनेक विमाने जे आहेत ते पुणे विमानतळावरती येऊ शकलेले नाहीत किंवा या ठिकाणाहून कुठल्याही विमानाने जे आहे ते अद्यापही उड्डाण घेतलेलं नाही। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।